लहान होते तेव्हा राघवेंद्र आणि विजेंद्र दोघे कशावरून तरी पडले. राघवेंद्र नाजूक होता, त्याला खूप लागलं, जखम मोठी होती. म्हणून मी त्याला जाऊन पटकन उचललं. विजेंद्रला तितकंसं लागलेलं नव्हतं, पण कदाचित आई आपल्याकडे पहिली आली नाही हे त्याला लागलं. ह्याच्या मनावर खोल जखम झाली आणि मी भेदभाव केला हे त्याच्या मनात बसलं, ते कायमचंच बसलं. बाबांनी समजवलं, राघवेंद्रनी पण समजवलं, पण विजेंद्रनं मात्र असा समज करून घेतला की अनाथ मुलं आपल्या वाट्याचं सगळं ओरवडून घेतात. समज की गैरसमज माहित नाही, पण तेव्हापासून असंच सगळं चाललंय. म्हणजे कोण चुकलं कोण बरोबर आहे मला नाही माहित, पण दुर्दैव मात्र सगळ्यांचं आहे. आता माझंच बघ ना, माझं दुर्दैव हे की मी तिला दिलेला शब्द पाळू नाही शकलो, आणि तिचं दुर्दैव की विजयेंद्र बिराजदारांकडे तिचा मसाला घेऊन आले. अरे तू तिला काही कळवलंस की नाही? नाही आजी, माझी फोनवर बोलायची हिंमतच नाही झाली. भेटून सांगतो. सॉरी. हे बघा, तुम्हाला हे चालणार असेल, मला हे मुळीच चालणार नाही. याला काय अर्थ आहे? कोण कुठल्या त्या मुलीपैकी माझ्या नवऱ्यावर हात उगारला दादानं. काही असेल, पण आपण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊयात. हो. कशाला? कशाला म्हणजे? नाही कशाला म्हणजे उगाच कशाला जायचं ना, काय गरज नाहीये. गरज नाही? आरशात गाल पाहिलात एकदा? गरज नाही म्हणे. मी नाही खपवून घेणार आहे. ती अनाथ मुलगी, विराजसची चूक झाली, तिला नाही मारलं, विराजसला नाही मारलं, उगाच माझ्या नवऱ्याला मारलं दादा. ते काही नाही, मला बघायचंच आहे ती कोण आहे. जाऊयात आपण. ऐक ना, जायची खरंच गरज नाहीये. ऍक्च्युली चूक माझीच होती, मीच नीट रिसर्च नाही केला. मीच सुमित एवढं चांगलं असू नाही हो माणसानं. उगाच तुम्ही स्वतःवर का बरं ओढवून घेता? सोडणार नाहीये मी त्या मुलीला. मला बघायचीच आहे ती कोण आहे. आणि तुम्ही येणार नसाल ना तर मी जाते. हे डार्लिंग, मला सोडून जाशील? मला सांग, तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे? मी की ती मुलगी? हे काय विचारणं झालं का? तू जवळ नसलीस ना की मी तडफडतो. माझ्यासाठी ना तू औषधांसारखीस, माझ्या प्रत्येक दुःखावरचं औषध. प्लीज थांबशील ना माझ्याजवळ? तुम्ही खरं बोलताय? मी खरंच औषधासारखी आहे? हो. मग माझ्याकडे ना यावर एक उत्तम इलाज आहे. काय? डार्लिंग, हे काय करतेस? कोणीतरी बघेल ना. बघू दे.
पण हा आहे ना एकदम रामबाड उपाय. सुमित औषध म्हणा. विराजसला बोलवता का? तुमची अपॉइंटमेंट आहे का? नाही, पण विजेंद्र बिराजदार सर माझ्याकडे आले होते मिसळ खायला. माझा डबा आहे त्यांच्याकडे. इथे का आली मारायला? हे सगळ्यांसमोर आली तर माझे सगळे जुने पत्ते ओपन होतील आणि या घरातून कायमचं हाकलतील मला. नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे. मग तुम्ही डबा घ्यायला आलात का? नाही नाही, तुम्ही विराजसला बोलवा ना, तो सांगेल. थांबा, मी बोलवतो. हा बोला चंदशेठ. हा हा, अगं बिट्टी, तू एकटी कशाला गेलीस ग? हा? मी आलो असतो ना सोबत. आणि तुला लागलंय, विसरलीस का? हो, खरंच विसरले. म्हणजे भानच नाही राहिलं मला. हा हा, ते बाण ठेवून काम करायचं. हा, आणि मी काय म्हणतोय, तिथे कमी बोलायचं आणि जास्त ऐकायचं. हा, आणि तुझ्या मिसळीबद्दल सांगशील ना, तेव्हा ते एकदम असं बिंदास सांगायचं. ते काय बोलतात ते इंग्रजीमध्ये, काय ते, हा, कॉन्फिडंट बोलायचं. हा हा. बरं, आता जाऊयात. हा, कुठे? हा हा, जा जा जा. हा. विराजस खाल्लं त्यांनी? घरी तर आलेत म्हणजे नक्कीच खाल्ली असणार. सांग ना, काय म्हणालेत ते? सॉरी हा, तू म्हणाला होतास तू येणार आहेस, पण मला माहितच नाही तू कधी येणार, कधी कळवणार. मला राहवलंच नाही म्हणून मी चाले. बरं सांग ना, काय म्हणालेत ते? आवडली त्यांना? त्यांनी अजून चव पाहिजे. एकदा का त्यांनी टेस्ट घेतली की मी कळवतो ना तुला. खोटं बोलतोयस ना तू? चेहरा बघ तुझा, तुला अजिबात खोटं बोलता येत नाही. सांग ना, काय म्हणालेत ते? आवडली ना त्यांना मिसळ? तू नेस तोवर गरम होती ना? विराजस सांग ना, काय म्हणालेत ते? त्यांना आवडली नाही, त्यांचं रिएक्शन काय होतं त्यांनी खाल्ली तेव्हा? सांग ना विराजस. विराजस प्लीज प्लीज, माझे पेशन्स नको बघूसा. मला सांग ना, काय म्हणाले ते? त्यांना नाही आवडली राधा मिसळ. ए, मस्करी करतोयस ना तू? नाही, मी मस्करी नाही करत आहे राधा. ते त्यांनी रिजेक्ट केलाय तुझा मसाला. रिजेक्ट? का? का नाही आवडली त्यांना मिसळ? सांग ना विराजस. तिखट झाली होती का खूप? विराजस सांग ना. हे बघ, मला ना खूप प्रकारच्या मिसळ बनवता येतात. मी त्यांना देईन बनवून, त्यांना हवी आहे तशी. मला मला त्यांच्याशी बोलू द्या ना जरा 2 मिनिट. त्यांना काय आवडतं, त्यांना कशी मिसळ हवी आहे, मी त्यांना विचारते आणि तशी बनवून देते. विराजस प्लीज, मला एकदम बोलू दे ना फक्त त्यांच्याशी. त्यांना हवी तशी मिसळ मी देईन. त्याचा काही उपयोग नाहीये राधा. का? त्यांनी एखादी चव रिजेक्ट केली की ती पुन्हा चाखत नाहीत ते. राधा, राधा, तू ठीक आहेस ना? नक्की? थँक्यू.
हो आज वाचलो. पण ही जर अशीच इथे येत राहिली तर, आणि हिने मला पाहिलं तर, या घरातून हाकलून देतील मला. माझ्या हातून सगळंच जाईल. पण जुनं सगळं प्रकरण उघडेल आणि फासावर लटकवतील मला. नाही 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 नाही, काहीतरी करायलाच हवं. ही आता यापुढे परत कधीच या घरात आली नाही पाहिजे. हिचा आता कायमचा बंदोबस्त करायलाच हवा. हॅलो, एका पोरीला उचलायचं ताबडतोब. ते त्यांनी रिजेक्ट केलाय तुझा मसाला. त्यांनी एखादी चव रिजेक्ट केली की ती पुन्हा चाखत नाहीत ते. हो हेच ते. आज हिचा शेवटचा दिवस. बाई, जर आपल्या राधाताईचा मसाला त्या विजेंद्र साहेबांना आवडला म्हणजे आता आपली राधाताई बिझनेस वुमन होतात. बुंग्या, आधी राधाला फोन लाव आणि विचार कुठे आहे? अरे किती वेळची गेलीये, कधी येणार आहे? तेवढ्याच यायला पाहिजे होती रे. माई जस्ट रिलॅक्स. या वयात इतकं टेन्शन घ्यायचं नसतं. जर या वयात इतकं टेन्शन घेशील ना तर एक दिवशी डायरेक्ट ढिशक्या. ए टावळ्या, आधी तिला फोन लाव आणि विचार कुठे आहे आणि कधी येणार आहे ते. त्या लोकांनी तिच्याबरोबर काही चुकीचं करायला नको. हे माई, काय काय चुकीचं करणार आहेत ते? आता चांगली माणसं आहेत ती. तुलाच कशाला त्यांचा राग येतो काय माहित. मला राधाची काळजी वाटते. काही अशुभ घडायला नको चंद्रशेखर तिच्या बरोबर. हे माई, अगं काय बोलते तू, काय बोलते? येईल बिट्टी. आणि ते बिराजदार काय खाणार नाहीत तिला. काय अशुभ घडणार आहे? चंद्रशेखर काय झालं? चंद्रशेखर झालं नाही पण आता होणार आहे. मला वाटलं झोपले असाल सगळे. बिराजदारांच्या मसाल्याची स्वप्न बघत असाल म्हणून जागा करायला आले एवढंच. ए चिल्लर, काय चाललंय रे? हा ओ कांता मावशी, तुम्हाला माहितीये का माझी राधाताई आता बिझनेस वुमन होणार आहे. त्याचंच पोस्टर बनवतोय मी, बघा. अरे वा वा वा, बिझनेस वुमन. काय रे, कुठे आहे तुझी लाडकी बिझनेस वुमन राधाताई? हा, आवडला ना मसाला बिराजदारांना? म्हणजे मोठं बंडल मिळालं असेल आता. चला, माझे पैसे मोकळे करा. आत्ताच्या आत्ता द्या मला माझे सगळे पैसे. असं नका करू, राधा तुमचे पैसे देईल. ते असं मुद्दाम नाही करणार हो. ए थोबाडा काय बघतोय सगळ्यांचे? चल चल, फोन लाव तिला. फोन लाव आत्ताच्या आत्ता. काय झालं? ते फोन उचलत नाहीये. ती बिराजदारांकडे असेल ना. एवढा वेळ बिराजदारांकडे? काय खोटं बोलतो माझ्याशी? हा, ते काही नाही. मला सगळे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत माझे, नाहीतर तुमचं सगळं सामान आहे ना रस्त्यावर फेकून देईन मी, सांगून ठेवते.
आओ कांताबाई, असं नका करू हो. हो हीच नाही, इथे तर हे सगळेच अनाथ आहेत. तुझी हिंमत कशी झाली रे? तुला माहित होतं ती मुलगी अनाथ आहे, तरी सुद्धा तुम्हाला तिच्याकडे घेऊन गेलास. का नाही आवडली त्यांना मिसळ? घे, खाऊन घे. तुला आवडतो ना म्हणून मुद्दाम बनवलाय शिरा. आणि बाळा, तुला आठवतं का, तू लहान होतास ना तेव्हा रुसून बसायचास, मग मी शिरा बनवायला घ्यायचे. आणि शिऱ्याचा वास आला की जिथे कुठे असशील तिथून राग विसरायचास आणि माझ्याकडे धावत यायचास. घे खाऊन. आई, लहानपणीची औषधं मोठेपणी नाही चालत. अरे हो, पण मोठेपणी चालणारी औषधं असतीलच ना. बरं मला सांग, काय हवंय? मी तुझ्यासाठी काही वेगळं बनवू का? अरे तू काय बोलतीस? तिचा मसाला रिजेक्ट झाला, ती डिझर्व करत होती तरी सुद्धा का? ती अनाथ आहे म्हणून. तिच्यावर अन्याय झाला, एवढ्या मेहनत घेणाऱ्या मुलीचं स्वप्न तुटलं आणि मी काय करू? इथे बसून गोड खाऊ, हा शिरा खाऊ? हे बघ बाळा, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते, पण आपल्याकडे तिचा मसाला फक्त रिजेक्ट झालाय, त्याला कोणी नावं नाही ठेवली आहेत. कसे ठेवणार आहे नावं? नावं ठेवायला आधी टेस्ट करावं लागतो ना. हे बघ बाळा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण तिच्या नशिबात हेच असेल तर त्याला आपण तरी काय करणार? तुझ्या बाबांना अनाथांबद्दल चीड आहे, पण त्या मुलीचं दुर्दैव बघ ना, तिनेच तो मसाला तुझ्या बाबांना द्यावा, तर त्याला कोण काय करणार? आई, विराजस, हे जग फार मोठं आहे, त्यामुळे सगळ्यांचं भलं आपणच करावं असं काही नाही. आणि तुझ्या बाबांच्या तत्वात जे जे असतं ते सगळं करतात, त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या मार्गावर सोडून द्यावं. तुला जे वाटलं ते तू केलंस, तू बाबांना तिथे घेऊनही गेलास, ठीक आहे, तू सगळं चांगलंच केलंस, पण आता त्या मुलीचं नशीब तिला जिथे नेईल तिथे तिला जाऊ दे. पण बाळा, तू पुन्हा त्या वाटेवर नको जाऊस. हॅलो. हॅलो हॅलो विराजस, राधा आहे का तिकडे, का निघाली? तिला जरा फोन देतो का? नाही, ती इथे नाहीये. अरे बापरे, नाही मग कुठे? म्हणजे आता निघाली की कधीच निघाली? नाही, बराच वेळ झाला निघून. काय झालं? केव्हाच गेली, पण इथे नाही आली ती. तिची इथे खूप गरज आहे. ती कांताताई आहे ना, ते पैसे मागायला आली इथे. एक मिनिट विराजस, ते राधाला जरा आठवण करून दे ना, त्या बिराजदारांकडून ऍडव्हान्स घ्यायचं. ती तिकडे नसेल तर मग तिला रस्त्यात गाठ ना कुठेतरी, पण सांग ना, तिचा फोन लागत नाही रे. एक मिनिट. तुमचं तिच्याशी काही बोलणं झालंय का? काही कळलंय का तुम्हाला? नाही, ती काही बोललीच नाही, फोन पण उचलत नाही, अजून घरी पण नाही आली का? काय झालंय? ते आमच्या साहेबांनी तिचा मसाला रिजेक्ट केलाय. काय? हो. हॅलो 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 हॅल राधा अजून पोचली कशी नाही?